आणि अजिबात संबंध नसलेला तंबाखूला चुना मळतं. का रे रडारड चालली तर तुले का तंबाखूला चुना? आमचं कोण लागलंय ते? आम्ही शेजारच्या गावचं कोण मेलंय म्हणून बघतोय. ज्याचा संबंध नाही ते रडत नाही. रडतात कोण? ज्याचं नातं आहे. नात्याशिवाय रडणं संभवत नाही. तिथे सुद्धा ओळखता येतं कोणाचं नातं किती जवळचं आणि किती लांबचं आहे. डेड बॉडी जवळ आपल्याला परिचय नसू द्या, पण मी ओळख सांगतो. पोटाला हात लावून रडत असेल समजायचं त्या प्रेताची ही आई आहे. हातात हात धरून रडत असेल समजाव हा भाऊ आहे. कपाळाला हात लावून रडत असेल पत्नी आहे. हे मी सांगतो, हे सूत्र लक्षात घ्या. उगाच नाही, आपोआप ते नैसर्गिक आहे. हे काही केंद्र सरकारचे नियम नाही. मुलगा मेल्यावर आईनं पोटाला हात लावावा. अरे आपोआप जातो तो पोटाला हात. का? तिला आठवण येते लेकरा, या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. अपेक्षा एवढीच होती तुझ्या खांद्यावर जायला मिळावं. माझ्या आधी गेलास म्हणून. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर भाई. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर भाई. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर भाई. पेट पकड कर माता रोवी, बाह पकड कर भाई. लपट छपट कर तिरिया रोवे, हंस खेला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. कैसा नाता है जगत में कैसा नाता है. कैसा नाता है जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाऊ. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो. मग भावाला कळतं माझं बाहुबल गेलं, म्हणून बाह पकड कर भाई. पत्नीला पहिली आठवण कुंकवाची येते. तुमच्या नावाचं कुंकू लावत आली, उद्यापासून काय म्हणून लपट झपट करते री या रोवे. पुन्हा एक फरक आहे अशोक पडेल. मरेपर्यंत, शेवटचा श्वास असेपर्यंत रडते ती आई. वर्षभर रडते बहीण. पुढचं पाठ नाही, मला काही घेणं नाही आपल्याला. जब तक जिये माता रोवे, बहन रोवे 10 मासा. 13 दिन तक तिरिया रोवे, फिर करे घरवासा. म्हण भूला भूला फिरे जगत में कैचा नाता. म्हणजे नात्याशिवाय रडणं संभवत नाही. आणि तुम्ही सांगता संत समाजासाठी रडतात, तर त्यांचं समाजाचं नातं कोणतं? अवतार आणि उद्धार या 2 शब्दाचंच नातं जुळत असते. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं. अवतरती त्याच्या तृ धातू आहे. तृ तरतीचं तरणे होतं, पण धातूला उपसर्ग लागला. भगवान राव की अर्थ बदलतो म्हणून अव लागला. अवतरती खाली येणं, खाली येणं. आणि उद्धरती वर काढणं. वर त्याला काढल्या जातं जे आधी खाली आहे. खाली ते येतात जे आधी वर आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलोयाची कारणाची, आलोयाची कारणाची, आलोयाची कारणाची, आलोयाची कारणाची. बोलिले ऋषी, बोलिले ऋषी, बोलिले ऋषी, बोलिले ऋषी. भावी वर्ताया, भावी वर्ताया, भावी वर्ताया, भावी वर्ताया. साधू संतांचे मार्ग, 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 साधू संतांचे मार्ग. पुंठवासी, बोलण्याची कारणासी, बोलिले जे ऋषी, सात नावे परताया. पुंठवासी, आलोयाची कारणाची, बोलिले ऋषी. बरं ठीक आहे. आम्ही वैकुंठवासी आलो. वरून खाली आले याचं नाव अवतार आहे. आणि आपण खाली आपल्याला वर काढतात याचं नाव उद्धार आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन. हे नातं आहे बरं का अशोक पाटील. त्या नात्यामुळे संत रडतात. पहिला मुद्दा लक्षात घ्या. सुखिया संसार खावे और सोवे, दुखिया कबीर जागे और रोवे. रडतात हे कळलं, पण जागे का राहतात?
तुम्हा आम्हाला जागं ठेवण्यासाठी ते स्वतः जागे राहतात. जागं व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? जे झोपलेला आहे. अरे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. तुम्ही सुद्धा सोडा. मराठी कळते ना? हा हो म्हणायचं. तुम्ही सुद्धा सोडा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. नाही तो भाषण चाललं दारूबंदीवर संताची प्रमाणं घेऊन. भगवानराव संताची प्रमाणं पाठ करून भाषण. दारू मुकामे मान दारूने अब्रू जायचे दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे कहे दास कर गिरी कर नरको मजायचे दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती टाळांचा कडकडाट. नाही तिथलं सांगतो. लोकांना वाटतं आपलं गाव याच्या भाषणानं व्यसन मुक्तीच्या क्रमांकात पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. तुम्ही सुद्धा सोडा असा म्हणण्याचा अधिकार त्याचा आहे ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे आधी जागे आहे. साधू संत जागे आहे म्हणून अधिकारवाणीनं होई बाजाग 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 होई वाजवा वाजवा महाराज बाजाग होई बाजाग होई बाजाग होई बाजाग जाग जाग होई बाजाग होई बाजाग होई बाजाग होई बाजाग होई होई सीन सीन बाबू काका सीन सीन दानवे साहेबाची पुरणपोळी त्याची ताकद आहे एवढी. 4 खाल्लाय एका एकाने. विठ्ठला विठ्ठल बरोबर. दादा पाटील आम्ही अभंगावर आलो. आम्ही कसंही येऊ भगवानराव. तिथं येणं महत्वाचं आहे ना. आलो. जागा हो जागा हो कोण म्हणू शकतं? जे आधी जागा आहे. संत आधी जागे आहे आणि ते अधिकारवाणीनं इतरांना जाग करतात. पुढा जागे व्हा रे आता. पुढा जागे व्हा.
जगजोगी जाग जाग बोलते आता जागा रे भाई नो, वगैरे वगैरे तुम्ही सगळे पाठ आहे. जे जागे आहेत तेच अधिकारवाणीनं होई बा जागा, होई बा जागा. पण काहीला असंही वाटत असेल की अरे तुकाराम महाराजच्या पुढे त्यावेळेसचे लोक झोपले असावे. तुकाराम महाराज 9:15 नंतर वैतागून म्हणले असावे, 10:30ला संपवतो, फक्त जाग व्हा. आपण तर राजूरचे सगळे जागे, हा अभंग आपल्याकरता नसावा असं काही सुपीक डोके चालवतील. आपण जागे आहो प्रपंचात, झोप लागली ती परमार्थात. म्हणून जागे बाहेर आत निजेले. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. आता अभिजात दर्जा मिळाला अशोक पाटील मराठीला, तरी मराठी येत नाही आम्हाला. अजून रेल्वे स्टेशनला काय म्हणतात माहीत नाही मराठीत, रेल्वे स्टेशन. ठीक आहे, पण ती माहिती नाही तेच बरं आहे. मी पाहिलं शोधलं, लांब आहे ते नाव, अग्निरथ निवास स्थान. त्याच्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं, स्टेशनावर त्याच्यापेक्षा चांगलं. अभिजात 4 गोष्टी चांगल्या झाल्या रे भाऊ, 4 गोष्टी सर्वांना सांगतो. एक लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ संत तुकाराम महाराज विमानतळ नाव झालं. त्या वारकऱ्याला आनंद होईल. एका युगात एकच पदवी होती ती पुण्यश्लोक. पुण्यश्लोक पदवी सत्ययुगात राजा नळाला, पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगात राजा जनकाला, पुण्यश्लोक पदवी द्वापार युगात धर्मराजाला आणि पुण्यश्लोक पदवी कलियुगात अहिल्यादेवी. पण त्या माऊलीला आता न्याय मिळाला, त्याचं नाव अहिल्यानगर झालं. राज्यमाता दर्जा गाईला मिळाला. हे जर्सी नाही बालेकरजी, आपली खिल्लाऱ्या गावरान गाई. अरे त्याची पूर्वीच्या गाई कैपाणत सरायच्या संतोष. 1000 गाईचा कळप, वासरू सोडलं की कानं टवकारणार, शेपटाचा गोंडा वर करणार, पळत जाणार. 999 गाई डावलून आईच्याच कासेला. एवढी अक्कल गाईच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिलाऱ्या गाईचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आम्ही काय बोललो का मुळे पाटील? आता हॉर्न वाजवा, तंबाखू चोळत पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजावं जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. राज्यमाता, राज्यमाता. आणि एक अभिजात दर्जा मराठीला, अभिजात दर्जा. जागे बाहेर आत निजेले, इथून वाढलं आपलं. बाहेर जागे आणि आत निजेले, याचा एवढा संकुचित अर्थ नाही. काही काही तर शब्द उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो. वाणी 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 वाणी, एक वाणीचे 4 अर्थ आहे. धनी धनी, एक मालक आहे, एक इच्छा आहे. हे मराठी आहे. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा, KING, किंग मीन्स राजा. कुठे जाऊ द्या राजा, किंग मीन्स राजा. अर्थ असं मराठीत नाही जमत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. राजा पर्यायी कोणता येईल? आमच्या राजाचं डोकं चालत नाही. राजा आमचा नाम मराठीत नापास, इंग्रजीत पास. तुम्हाला माहिती आहे उच्चार सारखे तर अर्थ एक आहे का? राईट राईट, नो नो आहे का नाही? स्पेलिंगमध्ये फरक आहे. KNOW नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. पण एक उजवणे एक बरोबर, एक जाणणे एक नाही. बस यातलं सांगतो. जाते बाहेर आत, बाहेर ना आत याचा संकुचित अर्थ घ्यायचा नाही. बाहेर शब्दाचा अर्थ घ्यायचा अंगणात आणि आत शब्दाचा अर्थ घ्यायचा घरात. असंही नाही तर जागे बाहेर ना आत निजले, घरातले झोपले ना अंगणातले जागे, असं नाही. जागे बाहेर म्हणजे प्रपंचात आणि आत निजले म्हणजे परमार्थात. प्रपंचात जागा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटवतं, चौकोनी डोळ्यात ते घालून संसार करतं. इथं जागा आहे. 22 वर्षाच्या नातवाचं बांधकाम आणि 92चा आजोबा काठी टेकत बांधकामावर. आजोबाचं वय 92, बांधकाम चाललं, त्या नातवाचं वय 22. काठी टेकत उभं राहतं म्हातारं, पायापासून हलतं आणि तिथल्या कामगाराला म्हणतं पाया पक्का भरा. मरोटे केले शरीर, पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर. मरोटे केले शरीर, पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर, मरोटे कले शरीर, पाया शोधून बांधी घर. इथे जागा आहे. आणि चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतं, इथं झोपलं. त्याला म्हणतात जागे बाहेर आत निजले. आणि इथे जो झोपलेला आहे अविद्येची आणि विश्वसोबताचा धंदा भोगित होता प्रमोदा अनादी जो. आणि इथे जो झोपला त्याला जाग करण्याचं काम साधू संत करतात. होयबा जागा, होयबा जागा.
पहिल्यांदा जागा आहे, मग उपदेश आहे बरं का अशोकराव. झोपेतल्या माणसाला उपदेश नसतो. बापाला जायचं मुंबईला, पहाटे 5 वाजता. एकुलता एक मुलगा 22 वर्षाचा, ब्लँकेट पांघरून झोपलेला. आणि बाप चाललो बरं का रे मुंबईला. ते तोंडावर पांघरून, हां 4 दिवस येणार नाही रे. हां उसाला पाणी द्यायचं, हां गव्हाला पाणी दे, हां एक गाय आजारी आहे तर डॉक्टर घेऊन ये, हां दार काढून तू डेअरीवर ने, हां दुधाचे पैसे मिळणार आहे सुगराचं पोतं घेऊन ये. हां बापाला संशय आला, हे हाच्या पलीकडे याची मजल जात नाही. बाप हुशार होता, कीर्तन ऐकलेला होता. त्यानं उलट तपासणी केली. आता मी 4-5 दिवस येणार नाही रे बाळू. हां सांगितलं सगळं कर. हां पुन्हा एक महत्वाचं काम लक्षात ठेव. हां घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेव. हां आत्ता बापाच्या लक्षात आलं याचा टाइमपास चालला. बाप आला पांघरून, उठ घाबरू नका तिथं सांगतो. काय बाबा, काय बाबा तुझ्या आजानं आणला त्याला का आड उचलून टाइमपास करतो. तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ती पद्धत संताची आहे. होई बा जागा, होई बा जागा. जागा झाला ना, मग जाग झाल्यावर काय करावं. आठवे देवालो करावा उपावा. आठवे देवालो करावा उपावा. आठवे देवतो करावा उपावा. आठवे देवतो करावा उपावा. अजून 4 दिवस आहे रे. आजच नका सगळं. होईबा जागा भगवानराव, होईबा जागा, होईबा जागा. आणि एकदा जागा झाला का मग काय करावं हे सांगतात. आठवे देव तो करावा उपाव. देव आठवे तो उपाव करावा. बरोबर हा ना. ते काही काही ठरलेलं आहे. स्मरणी देखत राम ते उपाय. तर याच्यावर पुन्हा एक कीर्तन वाढेल. शस्त्र देखत हिंसा उपजे, स्मरणी देखत राम. ते ठरलेलं आहे. हत्यार बघितलं की हिंसेची आठवण होते. जपमाळ बघितली की देवाची. स्मरणी देखत राम, आठवे देव तो. जाऊ दे आता हे बाजूला गेलो मी. बाजूला नाही आहे मुद्दा धरूनच. स्मरणी देखत राम, आठवे देव तो करावा उपाव. तो गजेंद्र श्रीमद भागवतामध्ये. आता इथे संत चरित्र चाललंय. आमचे शांती ब्रह्म बरं का. आमच्या संप्रदायातले शांती ब्रह्म म्हणजे झोलकर महाराज. एकनाथ महाराज आम्ही पाहिले नाही, पण झोलकर बाबाकडे पाहिलं का. शांती ब्रह्म कथा हा ना. हो म्हणत जाना. तुम्ही कशालाही हो म्हणता रे. हा ना. तो गजेंद्र भागवतातला डोळा पुढे आणा.
तो दृष्टांत असला तरी आपल्यासाठी आहे. गजे म्हणजे हत्ती होतो. हा, गजे म्हणजे हत्ती. पण गजे म्हणजे गम गच्छतीन जन जायते, 2 शब्द त्याच्यामध्ये आहे. जाणे गच्छती, जायते उत्पन्न होणे. उत्पन्न होणे आणि मरणे या क्रिया ज्याच्यात आहे त्याला म्हणतात गज. आता थोडं सर्व सांगतो. त्याला तहान लागली, बायका पोरासहित गेला सरोवरात, दुपारी प्रवेश केला, 3ऱ्या प्रहरापर्यंत जलक्रीडा केली. 3ऱ्या प्रहरी त्याच्या लक्षात आलं आपला पाय कोणीतरी धरला. झालं भागवत आता बस. मग बायका मुलांना म्हणला बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. आपणच गजे आहोत. बाळपण सकाळ आहे, तारुण्य भर दुपार आहे, म्हातारपण 3रा प्रहर आहे आणि मरण रात्र आहे. हे आपल्यासाठीच गोष्टी आहे सगळ्या भागवतातल्या. तहान विषयाची आहे आणि सरोवर म्हणजे संसार आहे. बरेचसे गजेंद्र दुपारीच प्रवेश करतात सरोवरात. सुपाऱ्या कधी फुटतात? एखाद्याची 3रा प्रहारा फुटत असेल त्याला आम्ही काय करावं? पण सहसा दुपारी. तारुण्य ही दुपार आहे आणि तहान विषयाची आहे. आणि संसार म्हणजे सरोवर, त्याच्यात प्रवेश केला, जलक्रीडा केली. पण पाय धरल्याचं लक्षात आलं 3रा प्रहारा. 3रा प्रहारा लक्षात येतं. भगवान बाबा चला कीर्तनाला, गुडघा चमकतो, गुडघा चमकतो. कधी 3रा प्रहारा. तारुण्याच्या मध्ये तारुण्यात नाही लक्षात येत भगवानराव. तारुण्याच्या मध्ये मानी कोणाची सदा मोसमीत धुळीचा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित मैसा धना माझी हाती दीडपान मारू वरतीच मान नाही तो सन्मान भली अशी स्वानाची परिहिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. मग लक्षात कधी येतं? 3रा प्रहारा. पाय धरला. नक्र हा काळ आहे, तो पहिला पाय धरतो. पाय धरल्यावर लक्षात आलं हत्याच्या. अरे माझा पाय धरला रे, बाहेर काढा. सगळ्या परिवार धावला. याच्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, ओढायला सुरुवात केली. पण तो नक्र अख्खा गजेंद्राचा परिवार आत ओढत होता एकटा. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. नीट ऐका. नक्र स्वस्तान मासा ते गजेंद्र बपी कर्षती सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभूयते. हे कळलं ना? हो म्हणत जा ना. बोला काय जमलं. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी कर्षती. स्थानावर जोपर्यंत मगर आहे हत्तीला आत ओढतो. आणि मगर पाण्याच्या बाहेर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी कर्षती सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभूयते. स्थान भ्रष्टान शोभनते, दंतान शोभनते, नखान शोभनते, नरान शोभनते. स्थान सुटल्यावर केसाला किंमत नाही भाऊ. केसाला किंमत कोपर्यंत आहे तोपर्यंत स्थानावर आहे. मित्र प्रतिज्ञा करतो. का घाबरला रे? तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा आहे ना. केसाला धक्का जीव देईल पट्टा. दोघेही गेले सलून मध्ये. याचे केस कापणं चालले. ज्यानं प्रतिज्ञा केली ते बाकड्यावर बसलं पेपर वाचत. कालचं ते ऐकलेलं एकाला, पेपर वाचणाऱ्या, ते तुझ्या मित्राचे केस खाली पडले कापून, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्याचं उभा आहे, तू तर काल प्रतिज्ञा करत होता राजूरला, तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा. म्हणला हो बरोबर आहे. नामदेव कीर्तन करी पुढे नव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नव नाच पांडुरंग. झाली चौर भाग्यवान म्हणती हो माझा ज्ञान राजा गोपाला तिलाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाला तिलाया वाटी. झाली चंद्र भाग्यवान म्हणती माझा ज्ञान राजा गोपाला तिलाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाला तिलाया वाटी. राजे आज की आनंद की विजय. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळ असिला या वाटी. प्रसाद देणारे संत आहे. आपलं भाग्य आहे. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. मग संत काकुळतीला येऊन सांगतात भाऊ उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाचा प्रसादे करारे भोजन. भाल कोण कोण अधिकारी. भाल कोण कोण अधिकारी. देवाचा प्रसादे करारे भोजन. भाल कोण कोण अधिकारी. भाल कोण कोण अधिकारी. अधिकारी. देवाच्या
त्याच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी ते आणि काल्याचं कीर्तन म्हटलं गुरुजी की बंधन येतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं आहे चाचा आचरण नाही आचरण जर करायचं असेल तर 7 दिवस आपण जी कथा ऐकली त्या रामचरित्राचं उच्चारण मात्र कृष्ण चरित्राचं आणि सर्वांना पाठ आहे खूप घासत बसायचं नाही 12ला तुम्हाला मोकळे करतो मी कारण चरित्र ते उच्चारावे फक्त उच्चार करायचा भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला प्रगट गोकुळात झाला प्रगट भयो भगवान गोकुल प्रगट भयो भगवान नंद के घर में नौबत बाजे बस ये गोकुल की बात है रांगू लागले चालू लागले 11:45 बोलू लागले अजिबात टेन्शन घेऊ नका लहानपणापासून मारण्याचे प्रयत्न कंस सरकारनं केले पण 11:45 पर्यंत देवानं सगळे संपवले अवघे दैत्य खानी बुडविले कागे बगिरी ठा मारिले बाणपणी अवघे दैत्य खानी बुडविले अवघे दैत्य खानी बगिरी ठा मारिले बाणपणी अवघे दैत्य खानी बुडविले अवघे दैत्य काग बगरिठा मारिले बाळपणे अवघे दैत्य खाने बुडविली बरं का उद्धवरावजी पुन्हा कोकणी भाषेत असंच आहे काग बगरिठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो काग बगरिठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान काग बगरिठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो काग बगरिठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान काग बगरिठा मारल्यान गो काग बगरिठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो बळी न पाताळी घातल्यान काग बगरिठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो रिठा मारल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो बळी न पाताळी घातल्यान गो बस अवघी दैत्य खाणे चाचा बुडविली मग पुढचा आता एवढं सांगायला वेळ नाही तुम्ही समजून घेणे पाठ आहे तुम्हाला तिथे मीटिंग घेतली कंसानं अरे गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक लगता है कागासुर बकासुर रिठासुर शक्तासुर पुतना बहन सभी को मार डाला तो बोले क्या किया जाए मीटिंग काय उठले चिंता क्यों करते हो सरकार हम मर्द बैठे अपने गांव में कुत्ता शेर होता है हे कंसाची मीटिंग सांगतो राजे ते मीटिंग बदले म्हणले अपने गाव में कुत्ता शेर होता है आपण आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारतय मग त्याला आपल्या गावात आणा सरकार हत्तीच्या पायी तुडू नाही तर पहिलवान कुस्त्या चंदा मेंदा करू टाळ्या वाजवल्या सगळ्या मीटिंगच्या लोकांनी पण कंस रागवला खामोश ताली मत बजाओ ताली अरे उतना लाना इतना आसान है क्या बे वो भगवान है और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है और अपने नगर में एक भी भक्त नहीं भक्ताचे गावी साधू म्हणजे काय व्याघ्रवाड गाय सापडली व्याघ्रवाड गाय सापडली भक्ताचे गावी साधू म्हणजे काय व्याघ्रवाड गाय सापडली व्याघ्रवाड गाय सापडली भक्ताचे गावी साधू म्हणजे काय व्याघ्रवाडा गाय सापडली अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय साधू म्हणजे बटाटा वडा का कांद्याची भजी हे कळत नाही आपलं गाव सगळे दुर्जनाचं आहे कारण तुम्ही म्हणता त्यांना आणा भगवंताला ये कुठला काळजी करू नका सरकार आमच्या घरा शेजारी राहतो एक गोपीचंदन वाला बुवा क्या नाम है अक्रूर जाओ जल्दी बुला कर लाव अक्रूरजी वरती कामगिरी किसनराव अक्रूरजी आले आणि त्या रथामध्ये बसवलं आणि ते सगळे समजून घेणे एका जनार्दनी रथ गेला निघून काय करू आता काका मला माहिती आहे तुम्हाला गोड वाटतं पण हे अभंग पाहायचं आपल्याला हा ना किसनराव एका जनार्दन
श्री कृष्णचंद्र मथुरा को गए है, मथुरा से गोकुल को आना नहीं। जरा विचार करा, थोडासा विचार। हे आजचा प्रसंग सांगतो मी। उद्धवरावजी केवढं धावलं हे पंचक्रोशीतले लोक, केवढे धावले। दृष्ट लागेल असा सोहळा। आज काल्याचं कीर्तन झालं, जेवण झाली शेठजी, मग संयोजक मंडळी ही जे गुणवान काकड्यावाले, हरिपाठवाले, टाळीकरी आणि पिशव्या भरून निघतात, तेव्हा सगळे संयोजक गहीवरून जातात। महाराज आता नाही करमायचं आम्हाला, पंढरपूर वाटत होता आमचा भाग सगळा, 8 दिवस झाले, आता उदास लागेल महाराज। हे पहा, आम्ही प्रापंचिक लोक आहे, तुम्ही विद्वान बुवा लोक आहे, काही कसूर घडला असेल सेवेत तर आम्हाला क्षमा करा। बुवा लोक म्हणतात, बाबा अरे 7 दिवस तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही, एवढा आमच्याकडे जीव लावला, आमचंच काही चुकलं असेल तर तुम्ही मायबाप आहे, आमचे अपराध पोटात घाला। पुढच्या वर्षी या महाराज। हा जरूर येऊ महाराज, पुढच्या वर्षी या, जरूर येऊ महाराज, पुढच्या वर्षी जरूर येऊ। पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना गाव रडतं, तर गोकुळात अजिबात न येणाऱ्या कृष्णाबद्दल काय झालं असेल, थोडा विचार करा राजे। श्री कृष्णचंद्र मथुरा को गए है, मथुरा से गोकुल को आकांत गोकुळी, रडारड सुरू झाली। पुढे मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, द्वारकेचा राजा झाला। सूर्यग्रहणाचा दिवस आहे गिरी गुरुजी, भगवंताने ठरवलं कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान करायचं। म्हणून कुरुक्षेत्रावर भगवान आले, चाचा राजा चाले तेथे वैभव सांगा ते। आता राजा आहे बरं का, राजा आहे, राजा जिथे जाईल तिथे वैभव असतं। ज्ञानेश्वर महाराज राजा आहे का नाही उद्धवरावजी? आषाढीला आळंदीहून निघाले म्हणजे ज्या गावला माऊलीचा मुक्काम ते शहर होऊन जातं। 11-12 लाख लोक माऊलीच्या सोबत, त्यानंतर राजा चाले तेथे वैभव। तसं द्वारकाधीश कुरुक्षेत्रावर आले, पण आठवण आली देवाला गोकुळातल्या लोकांची, येत असते। समजा चालू आहे, तुम्हाला कबाड कष्ट करून पदवीधर केलेले तुमचे आई वडील मरण पावले, तुम्ही एवढा मोठा झाला की तुमचा सत्कार मोदी साहेबांना दिल्लीत ठेवला। एक कल्पना करा, आणि ते मोदी साहेब जेव्हा सत्कार करतात बाकीचे सगळे दिसतात तुम्हाला, पण मायबाप दिसत नाही, तेव्हा आठवण येते। उपवासी राहिले होते, पण आमचा डबा बांधून दिला होता, कबाड कष्ट केले, मला पदवीधर केलं, ही त्यांची पुण्य आहे, पण हा सोहळा पाहायला माझे मायबाप पाहिजे होते, आहे ना। तो प्रकार तिथे आल्यावर आठवण आली गोकुळातल्या लोकांची। कोणाला? भगवान कृष्णाला। कोणीतरी जा बाबा, ते माझे गोपाळ गोपिका, त्यांना सांगा कृष्णजीनं बोलवलं म्हणाव तुम्हाला कुरुक्षेत्रावर। गिरी गुरुजी निरोप घेऊन तो व्यक्ती आला, गोपिकांना म्हणाला, आता हे 95-90च्या पुढचे वय झालेले होते बरं का, कारण आता भगवंताचं वय 91 होतं सुवर्णदानाच्या वेळी। लढाईमध्ये ड्रायव्हिंग करताना 90चे होते कृष्णजी महाभारत युद्धात। पलीकडच्या पार्टीचे द्रोणाचार्य युद्धात 140, भीष्म 180। हे दोन पुढे आवरत नव्हते, 250 वर्षाचं म्हातारं अख्ख्या सैन्याला आवरत नव्हतं त्याचं वय तिथे। कुणीकडे गेलो मी, मलाही नाही सुचत हे राजे पुढे दिसले का काय होते मला समजत नाही। हा वय असं होतं, हा ना। काय कालपासून आता हेच दृश्य दिसायला लागलं आम्हाला, केवढं प्रेम केलं, आज जावं लागतंय। त्या गोपिका कृष्णजीनं पाठवलं, 12 वर्षाचा देव होता, गोकुळ सोडून गेला तेव्हा 12चा, आता 91चा झाल्यावर निरोप आला। त्या म्हाताऱ्या गोपिका, तुम्हाला बोलवलं कृष्णजीनं, कुरुक्षेत्रावर सुवर्णदान आहे त्यांच्या हस्ते। प्रवीण दादा, त्या गोपिका रागावल्या त्या निरोप आणण्यावर। आता झाली का आठवण आमची त्याला, 12 वर्षाचा होता, गेला गाव सोडून, साधा निरोप नाही, एखादं टपाल नाही। मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे जमलं नसेल, पण तुम्ही गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादं पत्र पाठवलं का? आम्ही कसं पत्र पाठवायचं का? अरे त्याला हजारो नाव आहे, मग नेमकं कोण्या नावानं टपाल? हरितारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री, हरितारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री।
हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखबू गंगोत्री कान्हा तारा नाम 6000 कहा नाम भिजबू गंगोत्री रोज रोज बदले मुकाम रोज रोज बदले मुकाम कहा गाम लिखूं गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहा गाम लिखूं गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहा गाम भिजबू गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहा गाम भिजबू गंगोत्री मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवड़ियो 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 द्वारिका मा राजा रण छोड़ क्या बात? द्वारिका मा राजा रण छोड़ गाना हरि बोल! गंगोत्री हरि तारा नाम 6000 गाना लिखूं गंगोत्री तारो नाम 6000 कहा नाम लिखबू गंगोत्री रोज रोज बदले मुकाम कहा गाम भिजबू कहा गाम भिजबू कहा गाम भिजबू गंगोत्री अरे तुम्ही तरी एखादं टपाल पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं का? त्याला काही एक नाव आहे का? कोण्या नावानं पत्र पाठवायचं? हरी तारा नाम 6000 कहा नाम लिखवू. बरं मुक्काम पोस्ट काय टाकावा? रोज रोज बदले मुक्काम. बरं जाऊ द्या आता 11 वाजले, त्यांनी बोलवलं. आता आठवण झाली का त्याला आमची? जा सांग ज्यांना बोलवलं त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. जर वेळ मिळत असेल तर तिथं गोकुळात जाऊन त्यांच्या राखेवर बासरी वाजव म्हण. मेल्या त्या गोपिका ज्यांची राख झाली मेल्या त्या गोपिका ज्यांची राख झाली हो वाजवी मुरली दया जागा वाजवी मुरली दया जागा याला राजे चिडून बोलणे म्हणतात. मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव. वेळ मिळत असेल तर त्या राखेवर बासरी वाजव म्हणाव. कशाप्रमाणे? कल्पना करा, या गावची 2 मुलं मुंबईला आहे. दोघांचेही वडील वारलेले आहे, दोघंही नोकरीवर आहे. पण एक 10 वर्षापासून गेलं. काल आमच्या राजेंनी तळमळीनं सांगितलं आईसाठी. एक 10 वर्षापासून गेलं ते पुन्हा मायच्या भेटीला आलं नाही, विधवा माय. आणि एक दर महिन्याला पगार झाला की गावला, दर महिन्याला पगार झाला की गावला. आईला पैसे द्यायचे, दिवसभर राहायचं, पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं, निघायचं. 10 वर्षाचा काळगिरी गुरुजी. त्याची आई म्हणली, बाबा मला काही कमी नाही बाबा, तू पैसे आणतो दर महिन्याला, पण ते तुझ्या मित्राची माय तुकडा तुकडा मागते रे दारात. आज मला नको देऊ पैसे, तिला नेऊन दे, ही म्हातारी सांगते. तो आला, मावशी आहे का घरी? ये रे दादा, दादा ये बस. आईच्या भेटीला आलो होतो, आता चाललो. आई म्हणाली मला सगळे आहे, तुम्हाला पैसे नेऊन द्या म्हणली माझी आई. रडायला लागली म्हातारी. रडू नका, काही अडचण आली तर सांगा. आता चाललो मुंबईला, काही निरोप आहे का बाळूला? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणा तुझी माय मेली म्हणाव, थोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोपिका सांग, मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव, वेळ मिळेल तर बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया. बरं जाऊ द्या, चुकलं असेल मी क्षमा मागतो देवाच्या वतीनं, पण बोलवलं तुम्हाला, चला. आणि मग हे 100-200 गोपाळ गोपिका, ते 90-95चे वय, तशाच ड्रेसमध्ये काठ्यान घोंगड्या कुरुक्षेत्रावर आले. नाही तर मी दिवसभर सांगेल, पण मर्यादा आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा बाबा वेळ सांभाळतो. अजून मला बोर झालं नाही, याच्यामुळेच लोक कंटाळत नाही बरं का राजे, याच्यामुळेच. ते म्हणतात अजून चाललं पाहिजे तिथं जय विठ्ठल. काल लोकांना म्हटलं उठा,
आपले लक्ष्मीकांत देशमुखचं गाव. कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाला, हे टाळकरी बसले, हे उठे ना, काय उठा, मग उठले. मजा झाली. आज 8 दिवस झाले. विठ्ठल तिथे उद्धवराव कडेकोट बंदोबस्त होता. कुरुक्षेत्रावर भगवान उंच सिंहासनावर विराजमान होते. पोलीस बंदोबस्त, अंगरक्षक न ते काय. आणि हे आले तर तिथंच अडवलं पोलिसला. काठ्या कोंबड्या कुठं चाललंय. किशन्यानं बोलवलं. हे पा, अरे काही मर्यादा पद्धत. हा मागा ढकलून दिलं त्या पोलिसनी. जरी चाचा यांची ओळख आहे, लहानपणी यांच्या गावात होता, पण आता जमते का राजे. मोदी साहेबनं मी एका डब्यात चहा विकत होते का त्याचा वॉचमॅन बुटा भरली लाद घालत. आता ते पंतप्रधान आहे. चहा विकला असेल तेव्हा, आता पण हे घोंगड्यावाले अडवलं. त्या जाऊ दे ना. रोहिदास, एका गोपाळाचं लक्ष गेलं. का रे, पहिल्यासारखा दिसत नाही आपला किशन्या. उंचा घोंगड होतले का, काठी होती, बासरी असायची, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता केवढ्या उंच आसनावर बसलं रे. आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे. दुसरा म्हणला, लेका एकेरी भाषेत बोलू नका, इथं पोलीस आहे. आता पहिला किशन्या नाही. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, बैसला, सिंहासनी बैसला, बैसला. लेका राजा आहे आता पहिला कृष्णा नाही. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. एवढ्यात योगा बसा. गिरी गुरुजी, त्या सिंहासनाहून देवाचंच लक्ष गेलं. गेटवर अडवलेलं ते घोंगड्यान काठ्या. ओळखलं, हे मा गावचे होय, आपे गावचे. बरं उद्धवराव उभे झाले. कृष्ण सिंहासनी बैसला. राजे, देवाचंच लक्ष गेलं, सिंहासनावरून उभे झाले. ए पोलीस, अरे ते मीच बोलावले, सोडवा त्यांना, माझ्या गावचे आहे ते. आता मोदी साहेबांना असं म्हटल्यावर थांबते का ते. बरं हे नीट आले का घोंगड्यावाले. पोलीसला ढकलून, हे खाकी कपडेवाल्या, 10 वाजल्यापासून अडवलं उन्हात. तुझा बाप बोलवतो आम्हाला. म्हणजे आम्हाला काय माहिती बाबा तुमचा एवढा वशील आहे. जा. आणि हे टोळकं चाच्या VIP कक्षात आलं. गावचे लोक 100-200 घोंगड्यान काठ्या. आणि भूतकाळ जगाच्या बापाला आठवला, उतरला नाही कृष्ण, उडी टाकली. एका उडीत सगळं टोळकं गाठलं. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू जगाचा बाप रडला. तुम्हाला काय वाटतं, एक लक्षात. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान कृष्ण है, लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत है. तुम्ही समजून घ्या. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले भगवान. ते कुठं होता रे कृष्णा, किती दिवस झाले. हे एकेरी भाषेत. हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये राजे, काय अपमान करल. समाजात एकांतात भेट. अरे तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिस मध्ये गेल्यावर ऑफिस लटलट 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 कापत. पण तुम्ही जर जत्रेच्या निमित्तानं तुमच्या जन्मगावी आला की तुमच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचं महादेव आवाज देतं, ए लेका साहेबा इकडे तंबाखू आण, तंबाखू. संत तुलसीदासजी म्हणतात, रमेश भाऊ इकडे सावलीत बसा. तुलसीदासजी म्हणतात, अख्ख हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या गावात आलो तर माझ्या वयाचे भेटतात,
केव्हा आला रे तुळशा? हा ना, हे तुमचे अनुभव आहे. मर मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नाही पुकारे पिचले नाव. कुठं होता कृष्णा? किती दिवस झाले भेट नाही, साधा भेटीला आला नाही, 12 वर्षाचा होता. थांबा सांगतो, शांतता ठेवा, सगळे सांगतो. गोकुळ सोडून गेलो मथुरेला, ते माहिती आहे रे, त्याच्या पुढचं सांग. मामा मारला, आजोबा बसला राज्य, तिथे तर आम्हीच होतो त्याच्या. मग द्वारकेला गेलो, हा हे सांग. द्वारकेला गेलो, मग द्वारकेचा राजा झालो. कौरव पांडवांचं युद्ध झालं. पहिल्या दिवशी माझा आते भाऊ अर्जुन लढाई, त्यांच्या भाषेत चालू आहे, सांग ना. आते भाऊ माझा लढाईच करे ना पहिल्या दिवशी. मग त्याला गीता सांगितली. एक गोपाळ उठलं, गोपाळ म्हणजे 95चं. गीता आम्हाला सांगशील का रे किशन्या? अरे ते संस्कृत मध्ये आहे, तुम्हाला नाही कळायची ते. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं का? सांगेल ना. काय प्रवचन? कधी? 4 वाजता जाहीर झालं चाचा. आज 4 ते 5 कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णजीचं प्रवचन होणार आहे. 3 वाजता राजे कुरुक्षेत्र फुल, बसायला जागा नाही, पण VIP मध्ये हे